नमस्कार मंडळी. मी कर्नल पराग गुप्ते. मी भारतीय सैन्यात 31 वर्ष अधिकारी म्हणून काम केलं आणि आय रिटायर्ड ॲज अ कर्नल. तर मी असा विचार केला की आता आपण काही व्हिडिओज बनवू, प्रेझेंटेशन्स, ज्याच्यानी की जे बघून तुम्हाला भारतीय सैन्यात जाण्याकरता कशा प्रकारे तयारी करावी हे कळेल. तर आता हे व्हिडिओज आपण स्टार्ट करू. थँक्यू. हॅलो, नमस्कार मंडळी. मी कर्नल पराग गुप्ते. आता आपण जे आहोत ते आज रिटन एक्झामबद्दल बोलणार आहोत. म्हणजे NDA किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची रिटन जी UPSCची एक्झाम असते त्याची तयारी काय करावी त्याच्यावरती बोलणार आहोत. सगळ्यात पहिलं काय आहे की ॲज आय हॅव टोल्ड अर्लियर, 2 स्टेप्स असतात. एक तर रिटन एक्झाम आहे आणि नंतर SSB इंटरव्ह्यू आहे. तर रिटन एक्झाम्सची तयारी हल्ली बऱ्याच ठिकाणी लोक क्लासेस वगैरेही चालवतात रिटन एक्झाम्स करतात. तुम्हाला शक्य झालं क्लास करायचा आहे तर क्लास लावू शकता. माझ्या हिशोबाने रिटन एक्झाम्सची तयारी, तुमचा जर अभ्यासक्रम नीट तुम्ही करत असाल तर साधारणपणे 90 दिवसामध्ये रिटन एक्झाम्सची तयारी तुम्हाला करता आली पाहिजे. आणि त्याच्याकरता काय विषय आहेत, कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, तो जरा नीट तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला तयारी करायला सोपी जाते. कारण ह्या एक्झाम्स काही खूप अशा डिफिकल्ट आहेत असं नाही आहे. साधारणपणे तुम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्या प्रकारे तुम्ही अभ्यास करायचे प्रॅक्टिस ठेवली असेल त्याप्रमाणे ते तुम्हाला सोपं जातं. पण हे मात्र नक्की की तयारी ही करावी लागते नक्की. तर आता रिटन एक्झाम जर का तुम्ही बघितली तर जनरली काय असतं की 3 पेपर असतात. एक मॅथमॅटिक्सचं आहे, मग इंग्लिशचं आहे आणि जनरल नॉलेज विथ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आहे. ओके. सो समवेअर आय विल से की प्रिपरेशन टाइम 3 महिने जे आहे ते मिनिमम आहे. और यू कैन स्टार्ट दी प्रिपरेशन फॉर रिटर्न 6 to 8 months in advance so that you don't fall behind. व्हेरियस बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्यातली कुठलं पब्लिकेशन मी रेकमेंड करत नाही. कुठलं पब्लिकेशन घ्या, कुठलंही चांगलं पब्लिकेशन बघा आणि त्याच्यावरती तयारी स्टार्ट करा. आणि फक्त एक सांगेन तुम्हाला की आता हे जे 3 गोष्टी आहेत, मॅथ्स, इंग्लिश आणि जनरल नॉलेज. तर मॅथ्स आणि इंग्लिशचं कसं आहे की साधारणपणे तुम्ही त्याचे जे क्वेश्चन सॉल्व कराल ते प्रत्येक क्वेश्चन पेपर तुम्हाला 3 वेळा सॉल्व करता आलं पाहिजे. आणि कारण पहिल्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही ते क्वेश्चन पेपर वाचता तर काही आन्सर्स असे आहेत जे तुम्हाला वाचल्याच त्याचं उत्तर काय आहे ते कळतं, तर ते तुम्ही टिक करून टाका. दुसऱ्यांदा ज्या वेळेला ते वाचाल क्वेश्चन पेपर त्यावेळेला जे आधी आले नव्हते त्याची उत्तरं फाइंड आउट करून लिहिणं फार जरुरीचं आहे. आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला हा क्वेश्चन पेपर तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्हाला बहुतेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती माहिती असली पाहिजे. तर वेगवेगळे पब्लिकेशन्सचे पुस्तकं आहेत रिटन एक्झामसाठी, त्यातली कुठली घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता. आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये सिलेबस कशा प्रकारे आहे. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये काय आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी. आणि ह्याच्यामध्ये येतं सगळ्यात पहिलं डेसिमल फ्रॅक्शन्स, मग टाईम अँड वर्कचे प्रॉब्लेम्स. नेक्स्ट इज सिम्पल इंटरेस्ट ऑब्लिक कंपाऊंड इंटरेस्ट. मग नंबर सिरीज, पर्सेंटेज, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, रेशो प्रपोर्शन, मग मेन्सुरेशन, ॲव्हरेज, एरिया ऑब्लिक व्हॉल्यूम. हे सगळे जे तुमचे मॅथमॅटिक्समध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन येतात. मग येतं रिझनिंगचे आहेत ते. रिझनिंगमध्ये काय, ॲसोसिएटिव्ह ॲबिलिटी, DI, कोडिंग अँड डायरेक्शन्स, मग रिलेशन्स ऑब्लिक टाईम सिक्वेन्स, डायरेक्शन्स, ॲनालॉजी, अल्फाबेट सिरीज आणि अरेंजिंग इन ऑर्डर. एस्पेशली वेन यू आर गोईंग फॉर AFCAT पेपर तर ह्या रिझनिंगवाले जे आहेत ते क्वेश्चन्स जास्त येतात. त्याच्यानंतर ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये जे आहे ते मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडचे अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, स्टॅटिस्टिक्स आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यावरती क्वेश्चन्स येतात.
त्यानंतर जर तुम्ही फिजिक्स बघाल तर फिजिक्समध्ये लॉज ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, सोलर सिस्टम, सॅटेलाइट्स अँड ॲटमॉस्फिअर, मग ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, ऑप्टिक्स, नेचर ऑफ मॅटर, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, या गोष्टींवरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल केमिस्ट्रीमध्ये, तर केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला पिरियॉडिक टेबलबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड पॉलिमर्स आणि प्लस इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बायोलॉजी जी आहे त्याच्यामध्ये नर्वस सिस्टम, ह्युमन आय अँड डिफेक्ट्स, ह्युमन इयर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेजर एंडोक्रिनल ग्लँड्स अँड फंक्शन्स, मग डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम. त्यानंतर सोशल स्टडीज. सोशल स्टडीजमध्ये काय आहे की हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये यू मस्ट बी एबल टू अंडरस्टँड व्हेरियस डिफरंट पिरियड्स ऑफ द हिस्ट्री, की एन्शंट हिस्ट्री काय आहे, मिडिवियल हिस्ट्री काय आहे, मॉडर्न हिस्ट्री काय आहे, व्हॉट इज द प्री हिस्टॉरिक पिरियड अँड व्हॉट इज द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. Thereafter in history you come to the pre-independence period and post-independence period. त्यानंतर मग तुम्ही याल जॉग्रफीमध्ये. तर जॉग्रफीमध्ये काय आहे, अर्थ अँड इट्स इंटिरियर, मग ॲटमॉस्फिअर, जिओमॉर्फिक फिजिओलॉजी, फिजिकल जॉग्रफी, दॅट इज म्हणजे सॉइल्स कुठल्या प्रकारचे आहेत, टाईप्स ऑफ व्हेजिटेशन कुठे आहे इंडियामध्ये, वर्ल्डमध्ये, आणि ह्युमन जॉग्रफी. आणि जॉग्रफीमध्ये एस्पेशली जे तुम्ही शाळेमध्ये 10वीत वगैरे असताना बहुतेक केलं असणार, की विच आर दी रिव्हर्स इन इंडिया, विच आर दी प्लेसेस वेअर मिनरल्स आर फाउंड, विच आर दी क्रॉप्स विच आर प्रोड्युस्ड इन विच स्टेट ऑर विच एरिया. हे सगळं जर साधारणपणे जनरल नॉलेज तुम्हाला असायला हवं. अँड नेक्स्ट इज सोशल स्टडीजमध्ये कल्चरल ट्रेडिशन्स. म्हणजे स्टेट्समध्ये what are the people over there, what is their demography, what are their caste, what are their customs and traditions, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. मग जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्समध्ये डिफेन्स आणि वॉर्स आहेत. त्याच्यामध्ये 1962 वॉर, 1965 वॉर, कारगिल वॉर, मग इंटरनॅशनल वॉर्स, वर्ल्ड वॉर 1 अँड 2, हे सगळे असायला हवे. फ्रीडम मुवमेंट्स. इंडियामध्ये जी फ्रीडम मुवमेंट चालली होती, इंडियन नॅशनल मुवमेंट काय होती, ऑनर्स आणि अवॉर्ड्स काय आहेत, त्याबद्दल वाचायला हवं. इंडियन पॉलिटी, सोशलॉजी अँड सिविक्स. म्हणजे सोशलॉजी अँड सिविक्समध्ये स्टार्टिंग फ्रॉम द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू हाऊ दी इलेक्टेड representatives are elected, non-elected representatives are how they are, members of the Rajya Sabha are elected, Constitution of India, list of important articles, नंतर मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, युनियन अँड इट्स टेरिटरीज, मग लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पार्लमेंट ऑफ इंडिया, ज्युडिशरी सिस्टम ऑफ इंडिया, पंचायती राज, म्युन्सिपॅलिटीज, सेंट्रल स्टेट रिलेशन्स, लोकसभा, चीफ मिनिस्टर्स अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहेत त्या जनरल नॉलेज करंट अफेअर्समध्ये वाचायला हव्यात. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये नेक्स्ट तुम्हाला वाचावं लागतं, दॅट इज सब्जेक्ट्स ऑन इकॉनॉमिक्स. दॅट इज व्हॉट इज द 5 year प्लॅन ऑफ इंडिया, नॅशनल इन्कम काय आहे, इन्फ्लेशन इन इंडिया काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया, मनी मार्केट्स, कॅपिटल मार्केट्स, युनियन बजेट ऑफ इंडिया, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे सगळे इकॉनॉमिक्सचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दल नॉलेज असायला हवं. मग एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजी जे आहे त्याच्यामध्ये बायोस्फिअर रिझर्व्स, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स, टायगर रिझर्व्स, नॅशनल पार्क, सँच्युरीज याबद्दल. नेक्स्ट कमिंग टू स्पोर्ट्स, व्हॉट आर द फेमस स्पोर्ट्स अचिव्हमेंट्स काय आहेत, अवॉर्डीज कोण आहेत, ऑलिम्पिक्स. आता गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या कंट्रीनी आपले जे प्लेयर्स आहेत त्यांनी बरेचसे मेडल्स वगैरे जिंकलेले आहेत, तर त्याबद्दल सगळं तुम्हाला अभ्यास करायला हवा.
मग करंट अफेअर्समध्ये व्हॉट आर दी लेटेस्ट डेव्हलपमेंट्स इन पॉलिटिकल, इकॉनॉमिकल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. कारण गेल्या 5-10 वर्षामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी बरेचसे असे स्कीम्स लॉन्च केले फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ दी नेशन अँड ब्रिंगिंग एव्हरीबडी ऑन अ कॉमन इकॉनॉमिक लेवल. नेक्स्ट इज दी नॅशनल इव्हेंट्स. मेजर नॅशनल इव्हेंट्स काय काय झालेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट पॉलिटिकल आणि सोशल आणि इकॉनॉमिक आस्पेक्ट्सवरती कशा प्रकारे होतो याचा अभ्यास करायला हवा. आणि लास्टली इंटरनॅशनल अफेअर्स अँड इव्हेंट्स, त्याच्यामध्ये व्हॉट इज दी युनायटेड नेशन्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, रीड अबाउट द युरोपियन युनियन, देन दी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ॲक्ट ईस्ट पॉलिसी काय, आसियान काय, सार्क काय, फार ईस्ट पॉलिसी काय, G20 काय, G7 काय, all these things you have to read about it. So in this lecture I have tried to give out the various aspects which are there, which you have to start preparing for your written examination. So if you are able to make a list of all these things and tick subject by subject, I am sure you will be able to do good in your written examination. So all the best for your returns. Thank you.